हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे भूगोल वैकल्पिक विषयासाठी. आज याचा 20वा दिवस आहे. ऑलरेडी आपण 20 क्वेश्चन्स व त्यापेक्षाही जास्त प्रश्नांवर चर्चा केलेली आहे. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये सगळेच्या सगळे व्हिडिओज बघू शकता. तुम्हाला अंदाज येईल की भूगोल वैकल्पिक विषयाच्या प्रश्नांचं उत्तर कसं लिहिलं गेलं पाहिजे. आज पुन्हा एक प्रश्न आहे जे आपल्या जिओमॉर्फिक थिअरीज आहेत किंवा भूरूपिकी चक्राच्या संकल्पना आपण ज्या सांगतो त्या भूरूपिकी चक्राच्या संकल्पना संदर्भात यूपीएससीचा एक पीवायक्यू आहे. हा पीवायक्यू 2015चा पीवायक्यू आहे आणि यामध्ये विचारलेला आहे की भूपृष्ठीय अनाच्छादनाच्या अमेरिकन विचार प्रवाहाच्या भूरूपशास्त्रातील योगदानावर चर्चा करा. राईट, क्लासमध्ये पण मी तुम्हाला हे सांगता सांगितलंय की अशा प्रकारचा एखादा प्रश्न विचारला जातो. जनरली हे जे काही थॉट्स आहेत, विचार प्रवाह आहे, जिओग्राफिकल थॉट्स, तर हे जिओग्राफिकल थॉट्स किंवा भौगोलिक दृष्टिकोन जे असतात याच्यावर आपल्याला पेपर 1 मध्ये सेक्शन बी मध्ये एक सेपरेट टॉपिक आहे. राईट, पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी म्हणून आपण त्याला म्हणतो किंवा जिओग्राफिकल थॉट्स इन जनरल टर्म्स मध्ये सांगितलं जातं. तर तिथे तर विचारलंच जातं की जर्मन भूगोलकार असतील किंवा अमेरिकन भूगोलकार असतील तर यांचं नेमकं म्हणणं काय होतं, यांचा विचार कसा असायचा भूगोलाला धरून. पण कधी कधी जिओमॉर्फॉलॉजी मध्ये अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की ज्यामध्ये एक विचार प्रवाह आहे, ज्या प्रकारे या ठिकाणी आपण म्हणतोय की अमेरिकन विचार प्रवाह आहे, अमेरिकन विचारधारा आहे. कशावरची? तर भूरूपशास्त्राची संदर्भात. ठीक आहे, जिओमॉर्फॉलॉजीशी संदर्भात एक अमेरिकन विचारधारा आहे किंवा अमेरिकन विचार प्रवाह आहे. तर तो नेमका काय, असा एक प्रश्न विचारलाय. खूप रेअर प्रश्न आहे, असं नाही की प्रत्येक वेळेस असा प्रश्न विचारला जाईल. कुठेतरी आता 2015चा हा जो प्रश्न पत्र आहे, आता ऑलमोस्ट 10 इयर्स झालेत, तेव्हा एक प्रश्न विचारलेला आणि त्यानंतर अजूनही त्याच्यावर प्रश्न नाहीये. तर कधीतरी असा प्रश्न विचारला जातो. मग नेमकं करायचं काय, हा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. उत्तर काय असेल ते तर असेलच, उत्तराचा काही मुद्दा नाहीये. उत्तर मी जे या ठिकाणी लिहिलंय ते उत्तर जरी तुम्ही समजून घेतलं तरी तुम्हाला हा एक पर्टिक्युलर मुद्दा जो आहे तो लक्षात येईल. पण ही सगळी तयारी करत असताना आपण काळजी काय घ्यायची ते लक्षात घ्या. समजा मी भूरूपशास्त्र डिस्कस करतोय किंवा असा कुठलाही जिओग्राफीचा टॉपिक डिस्कस करतोय, एकदा तर आपण प्लेन रिडिंग करतो. सुरुवातीच्या रिडिंग मध्ये या सगळ्या मुद्द्यांना हात घालायचा नाही. ठीक आहे, तुमची बेसिक अंडरस्टँडिंग जोपर्यंत डेव्हलप होत नाही किंवा एक बऱ्यापैकी तुमचा प्लॅटफॉर्म रेडी होत नाही, फाउंडेशन रेडी होत नाही, तोपर्यंत याच्याकडे बघू नका. असं काही आलं तर त्याला सर्रास सोडून द्या. असं का म्हणतोय? कारण की अशा प्रकारचे जे विचार प्रवाहाचे प्रश्न असतात किंवा जिओग्राफिकल थॉटचे प्रश्न असतात त्यांच्यासाठी बऱ्यापैकी सिलेबसचे अनेक पार्ट तुमचे कव्हर झाले पाहिजे. कारण की मल्टिपल थिअरीज आहेत, मल्टिपल मुद्दे आहेत. मग ते तुम्हाला पूर्ण सिलेबसमध्ये कुठेतरी पसरलेले दिसतात आणि ते तिथनं एकत्र करायला लागतात. आणि त्यामुळे मी टिप ही सांगतोय की असे जे काही प्रश्न असेल सुरुवातीच्या पहिल्या रिडिंग मध्ये सोडा. दुसऱ्या रिडिंगला जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा मग कुठेतरी याला हात घालायचा प्रयत्न करा, तेव्हाच याचं आकलन एकदम चांगल्या रीतीने होईल. आता मला काही दिवसांपूर्वी एका कॅन्डिडेटने आपल्या स्टडीचं स्टेटस दिलं आणि जिओमॉर्फॉलॉजी पासून त्यांनी अभ्यासाची सुरुवात केली. तर एक सिंपल मी ट्रिक या ठिकाणी सांगतो किंवा एका गोष्टीची भूगोल वैकल्पिक विषयाच्या तयारीच्या वेळेस काळजी घ्यायची ती म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी पासून भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात करू नका. ठीक आहे, अनलेस अँड अंटिल तुमचे बाकीचे विषय व्यवस्थित झालेले असेल तोपर्यंत भूरूपशास्त्राला हात लावायचा नाही. कारण की हे अत्यंत चुकीची पद्धत आहे. भूरूपशास्त्र एक खूप मोठा भाग आहे, तो जर तुम्ही सुरुवातीलाच घेतला तुम्हाला काहीही समजणार नाही आणि त्यातनं तुमचं आउटपुट सुद्धा काहीही निघणार नाही. तर म्हणून काळजी घ्यायची. अशाच प्रकारचे जे काही मुद्दे आहेत किंवा एकंदरीत भूरूपशास्त्र जे आहे त्याला थोडं थांबवा. हे व्हिडिओज बघत राहा, समजून घेत राहा की नेमकं भूरूपशास्त्रामध्ये काय काय, आणि सगळे बाकीचे विषय जर झालेत त्याच्यानंतर मग याच्याकडे वापस या. नाऊ एवढं सगळं लांबलचक का सांगितलं? रिझन बिंग की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनलेस तुम्हाला हा मुद्दा कळत नाही की नाही प्रश्नाचं उत्तर एका टॉपिक मध्ये नाही आहे, सगळीकडे पसरलेलं आहे, तेव्हाच तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. मुव्हिंग ऑन टू इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मी यामध्ये काय करणार? तर याच्या इंट्रोडक्शन मध्ये मी एक बेसिक लाईन घेतोय. बेसिक लाईन काय की बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी काही भरभराट झाली आणि त्यामध्ये भूपृष्ठीय अनाच्छादनाचा जो अमेरिकन विचार प्रवाह आहे तो भू आकृती विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये येतो. कारण की जेव्हा आपण चर्चा करतोय डेव्हिसच्या थिअरीची, आपण सगळ्यात पहिले चर्चा करतो जेव्हा आपण जिओमॉर्फिक सायकल किंवा भूरूपी चक्राची संकल्पना सांगतो
सगळ्यात पहिली चर्चा आपली कोणाची असते? डेव्हिसची चर्चा असते. आणि डेव्हिसनी आपला सिद्धांत मांडलेला 1889 मध्ये, मग पुन्हा हा करेक्ट केला 1899 मध्ये, राईट. आणि मग तिथनं ही जी परंपरा सुरू झाली, म्हणून म्हटलं की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी तर अमेरिकन स्कूल ऑफ थॉट डॉमिनंट होता. हे जेव्हा मला समजलंय त्यातनं मग मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सो ऑन अँड सो फोर्थ. एक बेसिक इंट्रोडक्शन आहे, जेनेरिक इंट्रोडक्शन आहे. अशाच प्रकारचे इंट्रोडक्शन या पर्टिक्युलर पार्ट मध्ये येतील, खूप स्पेसिफिक नसेल. नाउ जेव्हा आपण अमेरिकन विचार प्रवाहाची चर्चा करतो, याच्यामध्ये डॉमिनंटली डेव्हिसने जे थिअरी मांडली होती त्या डेव्हिसच्या थिअरीचं प्रभुत्व आपल्याला दिसतं. आणि मग डेव्हिसच्या थिअरीमध्ये जी लाईन ऑफ थिंकिंग येते, काय काय लाईन ऑफ थिंकिंग येते की भूरूपांच्या विकासासाठी बहिर्गत प्रक्रिया महत्वाच्या असतात. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा भूरूपांच्या विकासामध्ये जो आपण बघतो तो असेल की अपक्षरणाचं चक्र असतं, राईट. जे काही अपक्षरण असतं हे स्टेजेस मध्ये होतं किंवा याच्या अवस्था असतात. क्लिअर. त्यानंतर या ठिकाणी डेव्हिस आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडतो की जी काही भूरूपांची निर्मिती होते ती कशी आहे? टाइम डिपेंडंट आहे, कालसापेक्ष आहे, काळावर आधारित आहे. काळ जसा जसा लोटत जाईल तशी तशी ही निर्मिती होत जाईल. तर हे काही बेसिक थीम आहे जी डेव्हिसने मांडली. आता इथे तुम्हाला डेव्हिसचं चक्र लिहायचं आहे का? नाही, राईट. कोणीही तुम्हाला डेव्हिसची सायकल विचारलेली नाही, पण डेव्हिसच्या सायकल मध्ये जी बेसिक थीम आलेली आहे त्या बेसिक थीमला तुम्हाला इथे हायलाइट करायचं आहे. क्लिअर. तर मग त्याच्यामध्ये मग मी काय काय केलंय तर या ठिकाणी बघा, मी सांगितलं की बघा जी अमेरिकन स्कूल ऑफ थॉट होती, अमेरिकन स्कूल ऑफ थॉट कशाला अधिक महत्व देते? बहिर्गत प्रक्रियांना अधिक महत्व देते. जर तुम्ही जर्मन स्कूल ऑफ थॉट बघितली याच्यामध्ये तर जर्मन्स काय म्हणतात की नाही, भूरूपांचा जो विकास होतो तो बहिर्गत प्रक्रियांनी तर होतोच होतो, अंतर्गत प्रक्रियांनी पण होतो. पेंगचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी घेताय, राईट. डेव्हिस काय म्हणतात की नाही, डेव्हिसने सांगितलं की जोही भूरूपांचा विकास आहे तो कशाचा परिणाम आहे? बहिर्गत प्रक्रियांचा परिणाम आहे. आणि मग याच्यामध्ये जी के गिल्बर्ट असेल, डेव्हिस असेल किंवा डटन असेल, या सगळ्यांनी ज्या बहिर्गत प्रक्रिया आहे त्यांना महत्व दिलं आणि ज्या अंतर्गत प्रक्रिया असतील त्यांना महत्व दिलेलं नाही. क्लिअर. पहिला मुद्दा. त्यानंतर यांनी अपक्षरण चक्राची संकल्पना मांडली की ही सायकल आहे, चक्र आहे, काळ जसा जसा लोटत जाईल, टाइम डिपेंडंट आहे, याच्यामध्ये स्टेजेस आहे, अवस्थांची चर्चा यांनी केली. आणि मग या अवस्थांमध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये काही विशिष्ट स्थिती आपल्याला या ठिकाणी निर्माण होताना दिसते, ते मला या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. क्लिअर. पुढे भूदृश्यांचं विश्लेषण यांनी सांगितलं. जोही भाग निर्माण झालेला आहे या ठिकाणी एक डिटेल्ड किंवा तपशीलवार माहिती आपल्याला मिळते की ही भूरूप कशी निर्माण झाली. एक सिक्वेन्शियल डेव्हलपमेंट ऑफ लँडफॉर्म किंवा भूरूपांचा क्रमिक विकास अशी एक संकल्पना डेव्हिसने मांडली. तर जेव्हा मी म्हणतो की भूदृश्याचं विश्लेषण केलं जात आहे तेव्हा मी हे सांगेल की डेव्हिसने किंवा अमेरिकन स्कूल ऑफ थॉटने काय सांगितलं की जो भूरूपांचा विकास होतो तो कसा होतो, तो एक क्रमिक विकास आहे, सिक्वेन्शियल डेव्हलपमेंट. आता एवढं सगळं माहिती असण्यासाठी थिअरी माहिती पाहिजे, तर नोट्सला एकदा रेफर करा, ठीक आहे, किंवा क्लासमध्ये आपलं जे झालंय ते एकदा रेफर करा आणि त्यातनं मग तुम्हाला लक्षात येईल की आपण पुन्हा ही नेमकी चर्चा काय करतोय. किंवा डेव्हिसचा जर तुम्ही सुरुवातीचा एक प्रयत्न बघितला, डेव्हिसला काय करायचं होतं, डेव्हिसला हे शोधायचं होतं की ही जी काही भूरूप आहे, भूरूप नेमकी निर्माण कशी होतात. आणि तिथे आपण अजून एक टर्म वापरली होती, जेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ लँडफॉर्म्स, भूरूपांची निर्मितीनुसार वर्गीकरण. तर जेव्हा मी हे म्हटलंय की भूदृश्य विश्लेषणावर या ठिकाणी भर आहे, तर भूदृश्य विश्लेषणावर भर म्हणजे काय की तुम्ही बघताय की भूरूप कशी निर्माण झाली, वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपांचे वर्ग तुम्ही सांगताय, क्लासिफिकेशन तुम्ही सांगताय, राईट. तर ही सगळीच्या सगळी थीम आपल्याला डेव्हिसच्या चक्रामध्ये आढळते, राईट. आणि सिमिलर थीम मग तुम्हाला पूर्ण अमेरिकन जिओलॉजिकल किंवा जिओमॉर्फिक थॉट मध्ये पण तुम्हाला आढळतो. संपूर्ण अमेरिकेमध्ये जो भूरूपशास्त्राचा विकास झाला किंवा भूरूपशास्त्राची संकल्पना मांडली गेली ती सुरुवात कुठून होते, डेव्हिस पासून होते आणि सेम थीम तुम्हाला कॅरी फॉरवर्ड होताना दिसते. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं. पण शेवटी अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे सांगायचा आहे की जितक्याही अमेरिकन स्कूल ऑफ थॉटच्या थेरीज आहेत त्या बऱ्यापैकी सिंपल आहे. त्यांची जी मांडणी आहे अत्यंत साधी व सोपी मांडणी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून आपण म्हणतोय की हे जे काही अमेरिकन स्कूल ऑफ थॉट आहे, हे अमेरिकन स्कूल ऑफ थॉट काय, हे अजूनही भू आकृतीशास्त्र किंवा जिओमॉर्फॉलॉजीचा एक आधारस्तंभ आहे. तर अशा प्रकारची एक लाईन मी सांगू शकतो की कन्क्लुजन मध्ये नेमकं काय आहे, तर भूरूपशास्त्राचा आधार काय किंवा भूरूपशास्त्राचा आधारस्तंभ काय, तर अमेरिकन स्कूल ऑफ थॉट जी आहे किंवा अमेरिकन विचार प्रवाह जे आहेत हे भूरूपशास्त्राचा
आधारस्तंभ आहे। याला मी वेगळ्या पद्धतीने पण कन्क्लूड करू शकतो। मी याला जर्मन स्कूल ऑफ थॉट कडे घेऊन जाऊ शकतो, किंवा मी एखाद्या पेंग सारख्या शास्त्रज्ञाचं नाव देऊन सुद्धा या ठिकाणी कन्क्लूड करू शकतो की बघा ही अमेरिकन स्कूल ऑफ थॉट अशा प्रकारची होती आणि जर्मन स्कूल ऑफ थॉट मध्ये यापेक्षा वेगळे मत मांडले गेले, राईट। असंही तुम्ही एक कन्क्लुजन या ठिकाणी करू शकता। क्लिअर? तर ही झाली एक थोडासा डिफिकल्ट प्रश्न होता, पण अशा प्रकारचे प्रश्न पण आपण घेत चालू। आपण जे काही बेसिक प्रश्न असतील, इंटरमिडिएट प्रश्न असतील तेच घेत चालू, पण कधी कधी मग थोडंसं डिफिकल्टी काय काय येऊ शकते त्याची सुद्धा तयारी करून ठेवू, जेणेकरून आपल्याला एक्झाम हॉलमध्ये अडचण होता कामा नये। तर भेटूया आता नेक्स्ट पार्ट मध्ये। थँक्यू एव्हरीवन।